मी दीपक आरडे, MA BEd इतिहास, दादा चौधरी विद्यालयात उपशिक्षक म्हणून काम करतो. आज आपण इयत्ता 6वी या इयत्तेतील समाज अभ्यास विषयाअंतर्गत इतिहास हा विषय घेणार आहोत. या विषयानुसार त्यातील प्रकरण, धडे अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण तिथं पाहणार. इतिहास पाहताना आपण काय पाहतो, सतत विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण हा विषय कंटाळवाणा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण तो जर इतिहास आपण उत्साह आनंदाने जर अभ्यास करायला घेतला तर एक 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 घडी उडगडत त्याच्यात उत्साह निर्माण होतो. असा हा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. आपल्याला 6वीला इतिहास दिलाय, प्राचीन इतिहास. त्या प्राचीन इतिहासामधला भारतीय उपखंड आणि इतिहास हे प्रकरण पहिलं आहे. या पहिल्या प्रकरणातले आपल्याला वेगवेगळे मुद्दे पाहायचे. आपण डायरेक्ट स्वाध्यायावर जायचं, स्वाध्याय पाहायचा आणि स्वाध्यायामधले उत्तर बघायचे आणि धडा झाला असं करायचं नाही. इतिहास काय स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी रूपात जर अभ्यास केला तर एकदम मस्त सुईस्कर वाटतं. एक चित्रपट बघितल्यासारखं कल्पना आपल्या डोक्यात तशी निर्माण करणारे शिक्षक जर असतील तर आपोआपच आपल्याला इतिहास आपल्याला समजतो. तर प्राचीन इतिहास अभ्यासायचा म्हणल्यावर आपल्याला नेमकं काय, तर पहिले प्रथम आपण पाहूयात इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे आपल्याला आपल्या भोवतालच्या घडून गेलेल्या घटनांचा एक सुसंगत मांडणी करून अभ्यासणे, घटनांचा अभ्यास करणे. ह्या घटना कशा घडल्या स्टेप बाय स्टेप आपल्याला स्मरणात कल्पना करून ठेवायच्या आणि झाला इतिहास अभ्यासाचं काम. इतिहासात अभ्यासायचं म्हणल्यावर काय करावं लागतं आपल्याला, तर इतिहास अभ्यास करायचं म्हणलं आपल्याला फक्त चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. स्थल, काळ, व्यक्ती आणि समाज. ह्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजे काय, तर इतिहास आणि भूगोल ह्या दोन गोष्टी कुठं येतात पहा. पहिल्यांदा मी काय म्हटलं, 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे कोणत्या, स्थल म्हणजे काय, स्थान. दुसरी गोष्ट स्थल आणि दुसरी गोष्ट काळ म्हणजे काय, तर कोणता कालखंडातला इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे तेवढीच गोष्ट आपल्याला पाहिजे. आपण काय करतो, इतिहास अभ्यासताना वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करतो. आत्ताच्याही गोष्टीचा इतिहास पाहतो आणि प्राचीन गोष्टीचा इतिहास कुठेतरी संबंध जोडायचा पाहतो. तो संबंध लगेच जोडता येत नाही. कालखंड निर्माण करायचे आपल्याला प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास याचे 3 भाग करायचे आणि आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे तेवढाच अभ्यास करायचा. मग समजतं. आपण पहिल्यापासून प्राचीन मधला घेतला, मध्ययुगीन मध्ये घेतला आणि मध्येच कोणता तरी विषय काढून तो विषय घेतला नाही जमणार. त्यासाठी 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिला काल, स्थल, काल, व्यक्ती आणि समाज ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा. मग स्थल म्हणजे काय, स्थान म्हणजे काय, कुठं समजतं आपल्याला, कोणत्या विषयात जावं लागतं. स्थान म्हणलं की भूगोलात जावं लागतं. मग आपल्याला भौगोलिक परिस्थिती पाहायची आहे, स्थान पाहायचंय, म्हणजे भूगोल अभ्यास आला. म्हणून इतिहास आणि भूगोल ह्या 2 गोष्टी एकत्र आल्यात, या ठिकाणी आल्यात. जर एखाद्या गोष्टीचा, प्रांताचा, राज्याचा, देशाचा, खंडाचा किंवा एखाद्या प्रदेशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यातल्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, तर पहिल्यांदा आपल्याला तिथल्या भौगोलिक स्थानाचा अभ्यास करावा लागेल. म्हणून पहिल्यांदा स्थल, नंतर काळ, नंतर व्यक्तिरूप वेगवेगळे असतात, स्वभाव असतो. समाज जीवन वेगळं असतं. समाज जीवन आलं की म्हणलं तिथं सामाजिक जीवन आलं, राजकीय जीवन आलं, आर्थिक जीवन आलं. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला तिथं विचार करावा लागतो. इतिहास म्हणजे काय कळालं आपल्याला, की सुसंगत घडून गेलेल्या घटनेचा सुसंगत मांडणी करणे, हा इतिहास झाला. आणि 4 गोष्टी आपल्या लक्षात आल्या, स्थल, काळ, व्यक्ती आणि समाज. या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की आपल्याला पुढे जाता येईल. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीची अभ्यास करताना आपल्याला 3 गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा विचार करायचा इतिहासात. कोणता, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. या 3 गोष्टीचा विचार करताना, कोणत्याही प्रदेशाचा इतिहासाचा अभ्यास करताना ह्या 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या. दुसरी गोष्ट, आता आपल्या प्रकरणाकडे आहे. भारतीय उपखंड आणि इतिहास पाहताना आपल्याला भारतीय उपखंडाचा आपल्याला आधी भूगोल बघावा लागेल. म्हणजे तिथली भौगोलिक प्राकृतिक स्थिती बघावं लागेल. आपल्या भारतात वेगवेगळी स्थिती आहे, म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वातावरण आहे, वेगवेगळी भूरचना आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पहिल्यांदा आपल्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे स्थळ आलं, स्थान आलं. आपल्या भारतीय उपखंडाचं स्थान कुठे आहे, आशिया खंडात आहे. आशिया खंडात कुठे आहे, दक्षिण आशियात आहे. दक्षिण आशिया म्हणजे काय, कुठल्या भागात आला, तर आपल्याला
तात्पुरत्या पद्धतीत आपल्याला पाहायचं असले तर आपल्याला भूगोलात पान नंबर 4 वर नकाशा दिलेला आहे. ह्या नकाशाच्या द्वारे आपल्याला भारतीय उपखंड पाहता येईल. म्हणजे नेमका कोणता, तर हा प्राचीन इतिहास आहे. हा नकाशा कोणता आहे, प्राचीन इतिहासातला नकाशा आहे. आत्ताचा नाही, आत्ता खूप देश इथं वेगवेगळे झालेले आहेत. पाकिस्तान आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे. हे सगळ्या प्रांताला आपण भारतीय उपखंड का म्हणतो आणि त्याचा इतिहास आपल्याला यावर्षी पूर्ण अभ्यासायचा आहे. याची माहिती या प्रकरणात आपल्याला पाहिजे. भारतीय उपखंड कोणाला म्हणायचं, कोणत्या म्हणावं, आशिया खंडात भारतीय उपखंड कुठे आहे, तर कोणत्या दिशेला आहे हे आपण पाहणार आहोत. आपल्या आसपासचे देशही पाहणार आहोत आणि आपल्या भारतातली भौगोलिक स्थिती पाहणार आहोत. पहिली गोष्ट स्थानवर आलो आपण की आपल्या भारतात वेगवेगळे स्थान आहे. म्हणजे कोणतं आहे, भौगोलिक स्थिती वेगवेगळी आहे. ती अभ्यासताना आपण पहिल्यांदा काय पाहायचंय की इतिहास पाहायचा, स्थानानुसार इतिहास पाहायचा. आपलं स्थान वेगवेगळं आहे. प्रत्येक आपल्या भारतात प्रत्येक ठिकाणचं स्थान वेगळं आहे. तिथलं वातावरण वेगळे, हवामान वेगळे, नैसर्गिक संपत्ती वेगळी आहे, वनस्पती वेगवेगळ्या, सगळे राहणीमान वेगळे, सांस्कृतिक पद्धती वेगळ्या आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करताना तिथल्या स्थानाचा विचार करावा. उदाहरणार्थ सांगतो की आपल्याला जर डोंगराळ भागात गेलो आपण तर तिथल्या लोकांचे खाद्यपदार्थ, अन्नधान्य वेगळं असतं. सुपीक जमिनीच्या ठिकाणी गेलो का आपण तर तिथं भाजीपाल्याचं भरपूर उपलब्धता असते म्हणून तिथं भाजीपाला खाल्ला जातो. प्राचीन काळात डोंगराळ प्रदेशात त्यांच्या खाण्यापिण्यावर सुद्धा आपल्याला वेगवेगळं लक्ष देऊन पाहावं लागणार आहे की त्यांचं खाद्य कोणतं होतं, अन्नधान्य कोणतं होतं. त्यांना शिकार करूनच जगावं लागत होतं. आणि शिकार करून जगत असताना त्यांना फळे, कंदमुळे अशा प्रकारची खाद्यपदार्थ वापरावं लागायचे खाण्यासाठी. मग भटकत राहणारी, आपण 5वीला काय पाहिलं आतापर्यंत, भटकत राहणारी समाज जीवन, टोळीने राहणे, जिथं जगण्यासाठी आवश्यक असणारी साधनं उपलब्ध आहेत तिथं माणूस जास्त वेळ वस्ती करतो. म्हणजे काय, पाणी आवश्यक आहे, खाण्यासाठी अन्न आवश्यक आहे. अन्नात कोणता प्रकार, आता तुम्ही म्हणता डोंगराळ प्रदेशात अन्न वेगळं आहे आणि सुपीक प्रदेशात अन्न वेगळं आहे. सुपीक प्रदेशात भाजीपाला, धान्य हे उगवू शकता, आपण तिथं साठवा करू शकतो आणि वर्षभर ते पुरू शकतात. पण डोंगराळ भागात तसं नाहीये, सुपीक जमीन नाहीये, डोंगराळ भाग आहे, वनस्पती जास्त आहेत, फळं आहेत, कंदमुळं आहेत, याच्यावर आणि उरलेल्या गोष्टी शिकार करून जगण्याची त्यांची पद्धत असते. म्हणजे जीवन सुपीक भागातली वेगळं आणि डोंगराळ भागातील वेगळं, अशा प्रकारची ही भौगोलिक स्थितीवर तिथल्या मानवी जीवन अवलंबून असतं. मानवी जीवनात हा एक फरक आहे. मानवी जीवनाचा अभ्यास करताना, इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला पहिली गोष्ट अशी लक्षात घ्यावं लागेल, ज्या वेळेस मानवाला जे जीवनावश्यक साधनांचा पुरवठा किंवा मुबलक असेल तिथंच माणूस वस्ती करतो. मानव तिथं वस्ती करतो, राहतो, घर बांधतो, वेगवेगळ्या सुखसुविधा निर्माण करतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो. तंत्रज्ञान म्हणून आत्ताच्या जीवनातला तंत्रज्ञान नाही, त्या काळात जे तंत्रज्ञान, समजा एखाद चाक निर्माण करायचं त्यावेळेस त्याला कल्पनाच नव्हती चाकाची. दगड वरून डोंगरावरून गडगडत खाली आला तर गोल केलेला दगड, त्याला वेग भेटला की हळूहळू वेग निर्माण होतो, हे कल्पना त्यांच्या लक्षात आली, त्याच्यावरून चाकाची निर्मिती झाली. आपण असं पाहतो, आपण पाहिले 5वीला असताना. पण ज्या वेळेस मानव नवीन काही तंत्रज्ञान अवलंबून वस्ती निर्माण करतो त्यावेळेस प्रदूषण निर्माण करतो, अतिक्रमणे निर्माण करतो, त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्यामुळं दुष्काळ, पूर अशा अनेक नैसर्गिक आपत्ती येतात. जिथं मानव वस्ती करतो, जिथं जगण्याची साधनं असतात, जी जगण्याची साधनं नष्ट होत झाली, कमी होत गेली की मानव तिथून परत स्थलांतर करतो. हे चालूच असतं. हे स्थान जसं निर्माण होतं तसं स्थान निर्माण झाल्यानंतर तिथं राहिल्यानंतर ते ऱ्हासही तिथं होऊ शकतो, नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. त्यामुळं त्या गोष्टी आपल्याला स्थलांतरितमुळे लक्षात घ्याव्या लागतात की जिथं वस्ती बसते, तिथं जगण्याची साधनं आहेत, जी साधनं नष्ट झाल्यानंतर ती शहरं, गाव, वस्ती, नागरी वस्ती सगळी ओस पडून जाते. त्यामुळे आपल्याला भारताचा नकाशा अभ्यासताना किंवा भारताचा इतिहास अभ्यासताना नकाशाकडे पाहून आपल्याला
भारतीय उपखंडाची माहिती प्रथमतः घ्यावी लागेल. मी प्रथमच उपखंड हा शब्द का वापरतोय तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की भारतीय उपखंडात येणाऱ्या देशांची नावं सांगितली. ह्या देशांची नावं तुम्हाला सांगितली, पण त्यांना भारतीय उपखंड का म्हणतात हे आपण पाहणारच आहोत. शेवटी भारताच्या नकाशा पाहत असताना आपल्याला आधी भारताचे अभ्यासासाठी विभाग करावे लागतील की अभ्यासला, जेणेकरून आपल्या वैचारिक पातळीला ते मॅच होतील किंवा वैचारिक पातळीपर्यंत आपण भारताचे विभाग करून थोडी थोडी माहिती घेऊया. पूर्ण भारताचा अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला तसं जमणार नाही. तर आपल्याला भारतात सगळीकडे सारखी जमीन किंवा सगळीकडे भौगोलिक स्थिती, सगळीकडे सारखीच भौगोलिक वैशिष्ट्य आहेत असं नाही. भारताची रचना पाहतो आपण की पश्चिमेला गेलं की बंगालचा उपसागर, पूर्वेला गेलं की बंगालचा उपसागर, पश्चिमेला गेलं की अरबी समुद्र, दक्षिणे गेलं की हिंदी महासागर, श्रीलंका देश, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजे निमुळता भाग असा पाण्यात गेलेला आहे, पाण्याच्या मार्फत आपल्याला तिन्ही बाजूनी पाणी आहे आणि मग जमीन आहे मध्ये. अशा प्रकारची रचना भारतीय देशाची आहे. विस्तार खूप मोठा आहे, त्यामुळं त्याची भौगोलिक रचनाही खूप वेगवेगळी आहे. अशा ह्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करताना आपल्याला नकाशाद्वारे थोडासा माहिती घ्यावा लागेल. आता नकाशा उपलब्ध नसल्यामुळे आपण काय करूयात, थोडीशी कल्पना करूयात. भारताचा नकाशा आहे किंवा पुस्तकात आहे, आपण तशी प्रॅक्टिकली पाहू शकतो. इतिहास, भूगोल हे नकाशाशिवाय शिकवता येत नाही अशी ही गोष्ट आहे. तर आपण हा नकाशा पाहतोय, भारतीय उपखंडाचा हा नकाशा. तर ह्यात पाहताना आपल्याला भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये बघायची. भारताच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सारखी जमीन नाहीये किंवा सारखा भूभाग नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नैसर्गिक संपत्ती किंवा प्राकृतिक रचना आपल्याला भारताची पाहायला मिळते. तर पहिल्यांदा पाहूया आपण उत्तरेकडून सुरुवात करूया. हे उत्तरेकडे पाहताना आपल्याला पूर्णपणे हिंदुकुश आणि हिमालय पर्वतरांग दिसेल. म्हणजे सर्व पर्वतमय प्रदेश. ह्या पर्वतमय प्रदेश हा पूर्ण तिथले जीवनमान वेगळं, वनस्पती वेगळे, त्यांच्या व्यक्तींच्या गरजा वेगळ्या, नैसर्गिक साधन संपत्ती वेगळी, त्यामुळं हा भाग वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहावा लागेल. हा सगळा पर्वतमय प्रदेश आहे. इथून पाकिस्तान म्हणजे आत्ताच्या पाकिस्तान पर्यंत जवळजवळ पाहिलं आपण खैबर खिंड, बोलन, अशा ह्या इथपर्यंत आपण इथून असा व्यापार इकडे इकडे चालत होता. पहिली गोष्ट म्हणजे चीन पासून ते पाश्चिमात्य देशांकडे आपल्या भारताच्या मार्गे म्हणजे या दक्षिण आशियातून व्यापार चालायचा. जास्तीत जास्त ह्या रेशमचा जास्त उद्योग चालत होता, म्हणून आपण त्या मार्गाला काय म्हणतो, रेशम मार्ग म्हणला जातो. हा हिमालय पर्वतातून येणारा मार्ग होता, म्हणून त्यातून व्यापार जास्तीत जास्त कोणत्या पद्धतीचा व्हायचा, रेशमचा जायचा. म्हणून रेशमच्या व्यापाराचा जास्त प्रमाण असल्यामुळे त्या मार्गाला काय म्हणायचं, रेशम मार्ग म्हणलं जायचं. त्यानंतर आपण पाहूया थोडंसं खाली आहोत. आता ह्या पर्वतमय प्रदेश आहे. हा पर्वतमय प्रदेशातून अनेक नद्या उगम पावून खाली वाहतात. खाली म्हणजे कोणत्या, दक्षिण भागाला. या दक्षिण भागात आल्यानंतर हा पांढरा जो भाग दिसतोय तो सगळा मैदानी प्रदेश. तिथून वरच्या नदीतून म्हणजे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आपल्या या सुपीक प्रदेशात येत गाळ वाहून आणत सुपीक प्रदेश बनवलाय. आणि त्या सुपीक प्रदेशातून इथून हा सगळा भाग सुपीक बनलाय. या सुपीक प्रदेशात पूर्णपणे उत्पन्नाची साधनं भरपूर आहेत. पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, त्यामुळे उत्पन्नाची साधनं वापरून जास्त उत्पन्न काढवण्याची पद्धत या सुपीक प्रदेशात जास्त पडते. म्हणजे वरती पर्वतमय प्रदेश, खाली मैदानी सुपीक प्रदेश आणि या बाजूला आलो आपण तर हा वाळवंटी प्रदेश, राजस्थानचं वाळवंट म्हणतो ना आपण, तो वाळवंटी प्रदेश. अरवली पर्वतापासून ते दक्षिणेपर्यंत आणि ह्या राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात घग्गर नदी तिथपर्यंत येते आणि नदी लुप्त होते. कारण तुम्हाला माहिती आहे की जर ह्या वाळवंटी प्रदेशात नदी आली तर पाण्याचं प्रमाण जास्त राहत नाही, त्यामुळे तिथं घग्गर नदी लुप्त पावते. हा झाला पर्वतमय प्रदेश, सुपीक प्रदेश आणि वाळवंटीमय प्रदेश. हे 3 विभाग लक्षात आले. आता पर्वतमय, सुपीक, वाळवंटी प्रदेश. आता आपल्याला पाहायचंय दख्खनचे पठार. हा भूमध्य प्रदेश आहे. त्याला आपण म्हणतो बाजूनी पर्वतरांग आहे, त्याला आपण काय म्हणतो पश्चिमेला पश्चिम घाट, पूर्वेला पूर्व घाट आणि मध्ये असलेले पठार आहे.
त्याला आपण दख्खनचे पठार म्हणतो. दख्खनचे पठार पाहत असताना आपल्याला हा निमुळता भाग कसा समुद्रात खोचल्यासारखा दिसतोय आपल्याला. म्हणजे हा निमुळता भाग, त्याच्या कडचा भाग आहे किनारी प्रदेश. हा एक आपल्याला भौगोलिक रचना पाहायची. म्हणजे पश्चिम बाजूला असलेला पूर्व बाजूला असलेला आणि पश्चिम बाजूला असलेला पश्चिम किनारी प्रदेश, पूर्व किनारी प्रदेश, या दोन्ही किनारी प्रदेश आपल्याला दाखवताना ह्या पद्धतीचा आपल्याला अभ्यास करावा लागणार. म्हणजे हिमालय प्रदेश, सुपीक प्रदेश, वाळवंटी प्रदेश आणि किनारी प्रदेश म्हणजे पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा, हे दोन्ही प्रदेश आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे आपण विभाग करतोय फक्त अभ्यासासाठी. म्हणजे लक्षात येत आहे का की हा पूर्ण भारत आहे, एकसारखा भूप्रदेश नाही. ही पर्वती प्रदेश, मैदानी प्रदेश, वाळवंटी प्रदेश आणि दख्खनचे पठारी प्रदेश. पठारी प्रदेश आणि दुसरा पूर्वेकडचा पूर्व घाट आणि पश्चिमेकडचा पश्चिम घाट. आता किती लक्षात आले का? हिमालय, भूमध्य, सुपीक प्रदेश, मैदानी प्रदेश म्हणतो आपण, वाळवंट, दख्खनचे पठार, किनारी प्रदेश, समुद्र किनारी प्रदेश आणि आपल्याला शेवटचा पाहायचा आहे तो बेटे. आपल्याकडे लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटे हे भारतीय उपखंडात आढळतात. अशा प्रकारचा हा एवढ्या सगळ्या भारतीय उपखंडाचा आपल्याला अभ्यास करायचा. आता भारतीय उपखंड का म्हणायचं याला? तर आपल्या या प्रदेशात भारत, पाकिस्तान, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका आणि बांगलादेश असे प्रदेश येतात भारतीय उपखंडात. भारतीय उपखंड का म्हणायचं? तर भारताचा विस्तार आणि प्रभाव जास्त असल्यामुळे आपण त्याला आशिया खंडातल्या दक्षिण आशिया असा आपण उल्लेख करत होतो पहिले. दक्षिण आशियात भारताचा विस्तार आणि प्रभाव जास्त असल्यामुळे त्याला आपण भारतीय उपखंड असे संबोधतो. धन्यवाद.